लस देऊन कानाला आज 3 दिवस पूर्ण झाले होते, तर आज मी थोडीशी लवकरच उठले होते. तोपर्यंत कानाचे पप्पा पण उठून गेले होते आणि बाहेर छानसं ऊन पडलं होतं. तर नाना बोलले की मी कानाला मस्त कोवळं ऊन देतो. आमच्या किचनमध्ये छानसं कोवळं ऊन येतं, त्यामुळे आम्ही कानाला बाहेर नेण्याचा प्रश्नच नाही, घरातच त्याला ऊन दिलं. नंतर कानाला आणून सोडलं आणि कानाचे पप्पा बोलले की आज मी कानाला सांभाळणार, कारण त्यांना जायचं होतं आज दुपारून घरी. तर कानाची जबाबदारी दिवसभर त्यांनीच घेतली होती. कानाला सांभाळत होते, पण कानाला वाटत होते की हे मला एवढे इरिटेट का करताय, म्हणून तो सारखा रडत होता. पण त्यांनी काय अट्टहास सोडला नाही कानाला सांभाळण्याचा. दोघांनी मिळून कानाला सकाळचे औषध दिले आणि त्याला झोपी लावून दिलं. नंतर आम्ही जेवण केलं. जेवल्यानंतर कानाच्या पप्पांना निघायचं होतं, पण ते बोलले की मी एक झोप घेऊन जातो, म्हणून मग त्यांनी झोप घेतली आणि दोघं पण सोबतच उठले आणि लगेचच कानाला टमी टाइम दिला. दरवेळेस ते आले की कानाला पहिला असं उचलून घेता आणि त्याला टमी टाइम देतात. थोड्या वेळ ते खेळले आणि त्यांचं तोपर्यंत वेळ झाली होती निघायची, कारण त्यांना येवल्यामध्ये पुढे काम होतं. काना पण आता पूर्णपणे रिकवर झाला होता, त्यामुळे ते बोलले की मी जातो म्हणून. तर ते निघाले, पण कानाचं त्यांच्याकडे काही लक्ष नव्हतं, कानाचं फॅनकडेच लक्ष होतं. ते आले की त्यांना असं वाटतं की मी कानापासून जाऊच नाही म्हणून, पण त्यांचं महत्वाचं काम असल्यामुळे त्यांना जावं लागलं. त्यांना बाय करण्यासाठी बाहेर आला होता, तर कानाने त्यांना बाय केलं, मी पण केलं. तर असा होता आजचा दिवस. बाय.